तर आत्मा नमस्ते. माझं नाव मोहन भागवते आणि आज मी या ठिकाणी 9:30 ते 10:30चा मला जे काय कळलेलं आहे त्यातनं समोरच्याला फायदा व्हावा यासाठी ग्रुप घेण्यासाठी आलेलो आहे. तर आज विषय काय घ्यावा असं कोणाला काही डोक्यात आहे का? कोणाच्या डोक्यामध्ये काय बर्निंग डिझायर आहे का? आपल्याला काही कळत नाही किंवा काय कळत नाही आपल्याला असं कोणाला वाटतं का की ज्याच्यामुळे मी तुम्हाला मदत करू शकेन? योगेश भाई काय? हो हां बोल. हां काय वाढायला लागतं दारू थांबल्यावर? काही गोष्टी ज्या आहेत असं म्हणजे पहिले व्हायचं. हां म्हणजे इतर आसक्ती वाढतात असं तू बोलतोय. बर बर बर. सगळं एकदम कसं होणार रे? कावळा काळा असतो, कावळा काळा असतो. त्याला तुम्ही कितीही फेविक्विक लावा नाही तर अजून काहीतरी पांढरे रंग द्या नाही तर अजून 15 दिवस उन्हात ठेवा, कावळा काळाच राहणार. तसं कुठं ऐकू येते ते? फोनवर बोलता येतं ते बाई. अरे देवा, हा सुद्धा आजारच आहे एक प्रकारचा. विषय असा आहे की आपण आयुष्यात नॉन अल्कोहोलिक होणार नाही. आपल्याला कधीही दारूपासनं कायमची मुक्ती मिळणार नाही आहे. ही पहिली खुणगाठ मनाशी ठेवा. तुम्ही दारू सोडायला जर इथं आला असाल तर तुमचा गैरसमज आहे. तुम्ही दारू थांबवायला आणि ती परत चालू होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, स्वतःत बदल हे शिकण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. तुमच्यातला कोणी कितीही राजबिंडा असो, द्याखणा असो, रुबाबदार असो, उंच असो, बुटका असो, गोरा असो, काळा असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, गरीब असो, हा नियम सगळ्यांना म्हणजे अगदीच सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. वन्स ॲन अल्कोहोलिक ऑलवेज ॲन अल्कोहोलिक. एकदाचा बेवडा तो कायमचा बेवडा. आपल्याला वाटत असतं आपण काहीतरी वेगळे आहोत. आपल्याला वाटत असतं मागच्या वेळेला जमलं नाही, या वेळेला जमेल. परंतु शेणाची चव कधीही बदलत नसते आणि चमचाभर खाल्लं काय आणि घमेलभर खाल्लं काय त्याचा संपर्क देहाशी आल्यानंतर जे व्हायचं ते नाटक नक्की होतच. बी शुअर अबाउट इट. याचा अर्थ मी तुम्हाला काहीतरी भीती घालतोय किंवा काहीतरी अक्कल शिकवायला आलोय असं अजिबात नसून मी प्रचंड उठाबशा काढून आयुष्याची पडझड झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अंग माझ्या आयुष्याचं मार खायचं राहिलं नव्हतं.
अशा अवस्थेत पोचल्यानंतर मला कुठंतरी वाटलं की आता मी थांबलं पाहिजे. परंतु त्यासाठी मला करेक्ट दिशेने विचार करणाऱ्या माणसांच्यात शांत चित्ताने वावरायची संधी मिळत नव्हती. कारण मी स्वतःला वेगळा समजत होतो. हे मच्छर आहेत रे, येडा आहे का तू? आपलं म्हणजे कसलंय? असं काहीतरी विकृत विचार माझ्या मनात होते. आणि खरं सांगायचं तर आत्ता इथं बसलेल्या प्रत्येकात काहीच वेगळं नाहीये. आपण सगळेजण अगदी सारखेच आहोत. आपण वेगळे आहोत हा आपला भ्रम आहे. प्रत्येकाने एकमेकांकडे बघा, खात्री नसेल तर. प्रत्येकाला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहे, 1 डोकं आहे. कोणाच्या डोक्यावर पांढरे केस आहेत, कोणाच्या काळे आहेत, माझ्यासारख्याला टक्कल आहे. परंतु अक्कल म्हणाल तर तशी कमीच. तेव्हा आपण इथे अक्कल शिकायला आलेलो आहोत. आता अक्कल शिकायची म्हणजे काय करायचं? कोण सांगेल? अक्कल शिकायची म्हणजे काय करायचं? बाजारात तर काही विकत मिळत नाही, आहे का कुठं? चितळेंच्या दुकानामध्ये पाटी आहे का? येथे 250 रुपये किलोनी अक्कल मिळेल. 5,500 तासांनी शांत झोप मिळेल. असं कुठल्या बन्सीलाल क्लॉथ स्टोअर्समध्ये लिहिलंय का? अशी कुठेतरी असं कोणतं दुकान आहे की जिथं आपल्याला शांतचित्ताने जगायला शिकवलं जाईल? विकत मिळेल रेडीमेड. तर असं नाही आहे. याचा अर्थ आता आपण वारंवार स्लीप का होत होतो? आत्ता नुकतं कोण ॲडमिट झालं रे शेवटचं आपल्यातलं? कोण आला या 3 दिवसात? कोण आला? काय वर जायची वेळ आली की बोलवा ना त्याला खाली. हा काय आहे? आणि कोण आहे? काय त्याचं नाव? शाळेला. अरे इथं कशाला आलाय तू? काय ट्रिपला आलाय का आपण? 3 दिवस झाली की चालताच येत नाहीये. बघा, तुमच्यातल्या सगळ्यांना चालता येतंय. नशीबवान समजा स्वतःला. त्याच्यासारखी अवस्था झाली नाही ॲज यट. अद्यापपर्यंत गोडबोले तू 2 पायांवर चालतोय, ही परमेश्वराची कृपा आहे. पॅरालाइज झाला की संपला बर का. किती पैसे असले तरी घरचे काय करत नाहीत. तुम्ही जर कोणी असं इम्प्रेशनमध्ये असाल की माझ्या घरचे माझ्यावर फार प्रेम करतात, तर ते त्यांच्या सुखाने जगण्याला जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत करतात बर का. एकदा शी आणि शिव अंथरुणात व्हायला लागली की पोरगा नाही, पोरगी नाही, बायको नाही, आई नाही, बाप नाही, कोण विचारत नाही रे कोणाला. आपल्या मृत्यूची ते वाट बघत असतात.
आपण दारू पीत होतो तेव्हा आपल्यातल्या कोणाकोणाला घरचे म्हणले होते रे तू मरत का नाही रे एकदा. माझा हात पहिला वर गेला. मला म्हणले होते माझ्या घरचे तू मरत का नाही रे. बरोबर आहे ना. 4-5 झाली की रे हात वर. मग आता मरत का नाही हाय वाक्य सोडून तू 500 वर्ष झाली तरी तू सुधारणं शक्यच नाही असं कोणाकोणाला म्हणले होते त्यांनी हात वर करा रे. कोणाकोणाला म्हणले होते. कारण हात वर तुझ्या घरचे नव्हते का म्हणले. तुमच्या घरचे म्हणले नव्हते का. म्हणले होते ना. मग कधी हात वर करायचा उद्या. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला. इथं सगळे सब घोडे 12%. आपल्यातला कोणी शाणा मुलगा नाहीये. आपण आपली अक्कल बाहेर चालवली म्हणून इथं आलो. त्याचं कारण आपल्याला काय कळलं नाही या विषयावरती मी आज आत्ता ग्रुप घेणार आहे. आपल्याला काय कळलं नाही. कोण सांगेल मला याचं उत्तर. आपल्याला काय कळलं नाही. कॉन्ट्रॅक्टर साहेब तुम्हाला काय कळलं नाही हो. तुम्ही स्वतःच कळले नाही म्हणजे काय झालं. हो हां हे कळलं नाही मला. हे अगदी बरोबर आहे. त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःलाच कळलो नाही. त्यांनी सांगितलं मी स्वतःलाच कळलो नाही. आणि ते का कळलं नाही तर मी मधनं दारू सोडायचो आणि मग परत का प्यायचो हे कळलं नाही. अजून काय कळलं नाही. एवढी एकच गोष्ट कळली नाही का. सांगत होते की काहीतरी शास्त्रीय मदत द्या सायकियाट्रिस्टकडे जा. हो आपलं स्वतःवरती एवढा आत्मविश्वास आहे की मी स्वतः जर का कंट्रोल करू शकतो. माझाच भाऊ आहे. आपलं म्हणजे कसलं बरोबर ना. माझ्याकडं पैसे आहेत. माझ्याकडं बुद्धी आहे. माझ्याकडे शिक्षण आहे. माझ्या एवढ्या ओळखी आहेत. मी किर्लोस्करमध्ये आहे. आहा आपलं म्हणजे कसलं आहे. अरे हात थांबतात का थरथरायचे दारू नाही पिलो तर. काल रात्री लावली आता थांबणार हो. आता इतके दिवस झाले तुम्हाला ऍडमिट होऊन आता थांबणारच तुमचे हात. बेचैन होतो का. किती तास झाले थांबू येऊन. मग दिवस झाले ना. हां मग पहिले 24 तासातली गोष्ट सांगतोय मी. तुमचे थरथरत होते का हात. नव्हते नाही तुम्हाला कळत नव्हतं. आपले हात थरथरतात. छातीत दडदडतं. पोटात गोळा येतो. रात्री झोप लागत नाही. फॅन लावला की थंडी वाजते. हे बंद करतो फॅन उकडायला लागतं. या सगळ्या विड्रॉल्समधनं प्रत्येक जण गेलेला असतो. आणि काही जण अशा विड्रॉल्समध्ये असतात की ती विड्रॉल्स होत आहेत हे सुद्धा कळत नाही त्याला. इतकी बेकार अवस्था असते त्याची. त्याच्यावर औषध पाणी चालू असतं आणि नंतर जरा हातपाय थरथरायचे थांबले की आपल्याला दात येतात. त्यांनी जे सांगितलं ते बरोबर सांगितलं. माझ्या भाषेमध्ये मला हेच कळलं नाही इतके वेळा मी दारू सोडली तरी परत का प्यायचो. याचा अर्थ माझ्या भाषेमध्ये मी सुद्धा इतके वेळा दारू सोडली तरी मला परत दात का यायचे. मला काय कळायचं नाही. बोला. अगदी बरोबर आहे. माझाच भाऊ आहे. कळत असतं तर मी इथं आलोच नसतो. मला 25 वर्ष झाली दारू थांबून. मला अजून सगळं कळायला लागलेलं नाहीये. मी इथं येऊन ग्रुप घेण्यामागं माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ काय आहे. मी माझे जुने दिवस विसरत नाही हा माझा स्वार्थ आहे. मी जर व्यसनमुक्त मित्रांना मदत करायचा थांबलो
तर मला लगेच दात येतील. मला दात येऊ नयेत या स्वार्थासाठी मी या ठिकाणी आठवड्यातनं एकदा येत असतो. विषय असा चाललाय की कशामुळे आपण वारंवार वेडं वाकडं वागायचो. फक्त दारू पिणं एवढ्या एका कारणासाठी तू इथं ॲडमिट झालेला नाहीये. डोंट बी अंडर रॉंग इम्प्रेशन. नुसती दारू पिण्यासाठी आपण आणि दारू थांबवण्यासाठी इथं ॲडमिट झालेलो नाहीये. मी खरा कसा आहे, मला काय होतंय, मला कशामुळे होतंय, मला काय व्हायला पाहिजे यातलं मला काही कळत नाही. म्हणून मी इथं आलेलो आहे. इथं जो काय महिना 2 महिने 3 महिने काय असेल तुमचा पिरियड, तो इथं थांबून काय करायचंय भागवत, तर मला काय काय कळत नाहीये ह्याच्याबद्दल मनन करायचंय. दुसरं म्हणजे बोलायचंय एकमेकांशी. आपण रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आलेलो आहे. आपण रिसॉर्टला आल्यासारखं वागायचं नाहीये. आपण इथल्या वेळा पाळल्या पाहिजेत. आपल्याला वेळ न पाळणे नावाचा एक आजार झाला होता का हे तपासून बघा प्रत्येकाने. आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे, ऐकताय का हो, यांना उठवा, ऐकताय ना, प्रत्येक गोष्टीकडे कॅज्युअली बघायचा आजार आपल्याला झाला होता का हे तपासून बघा. सगळ्यात पहिली गोष्ट खरं सांगू का, तुमच्या माझ्यासारख्याचा स्वभाव असतो ना, मी सुद्धा आत्ताही पूर्ण बरा झालेलो नाही आहे, पण माझ्या आजाराची तीव्रता जसजसा काळ गेला ना तसतशी त्याची तीव्रता कमी झाली आणि त्याचं डोकं वर काढण्याची फ्रिक्वेन्सी पण कमी झाली. मी दारू नाही प्यायलो म्हणजे पूर्ण बरा झालोय असं नाही आहे. का रे असं म्हणतो तू, तर त्याचं कारण असं आहे की सुरुवातीपासनं मी दिशा चुकलेला माणूस होतो. मला काय वाटायचं माहिती आहे का, मी ग्रॅज्युएट झालो म्हणजे करेक्ट दिशा आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो म्हणजे करेक्ट दिशा आहे, मी किर्लोस्करमध्ये नोकरीला लागलो करेक्ट दिशा आहे, मी 10 तारखेला पगार येतोय करेक्ट दिशा आहे, लग्न झालं, मुलगा झाला, आईबापांनी घराबाहेर काढलं नाही, एवढे गाणमस्ती करून दारू पिऊन सगळं करून करेक्ट दिशेने आहे. बघा मी काय बोलतोय, इतकं वेडं वाकडं वागून सुद्धा आईबापांनी हाकलून दिलं नाही, करेक्ट दिशा आहे. हे जे आहे ना, मी करेक्ट दिशेने चाललोय हे सातत्याने वाटत राहणं याला गाफीलपणाने जगणं असं म्हणतात. म्हणजेच मी स्वतःला जास्त शहाणा समजतो, म्हणजेच मी वेळोवेळी माझं वागणं आणि माझे विचार तपासून बघत नव्हतो. रिहॅबमध्ये येऊन काय करायचं, तर माझे विचार आणि माझं वागणं हे तपासून बघायचंय. आपलं चुकलंय, होणार राव मी दारू पिलो, अरे तू गधाड्या नुसती दारू पिऊन इथं नाही आलेला, तू चुकीचे विचार केले, तू त्या चुकीच्या विचारांना कृतीची जोड दिली,
म्हणून झकमारी झाली आयुष्यभराची. बायकोच्या डोळ्यात पाणी आलं, आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं, नाही करे आलं. मुलांचे चेहरे बारीक झाले. का हो, काय झालं? पाणी पिताय. विषय असा चाललाय, हे झाले इतरांना बसलेले चटके, पण आपल्याला माज एवढा असतो की आपल्याला मगाशी याला म्हटलं तसं कळलंच नाही मला विड्रॉल्स कसे होत आहेत ते. तसं मला माझ्या लहरी वागण्यामुळे, माझ्या बेफिकीर वागण्यामुळे मला चटके बसतायत हेच कळलं नाही. कारण मी माझ्या मस्तीतच ना. येडा आहे का तू? आपलं म्हणजे कसलंही मनात आलं की जाऊन 6-6 शर्ट आणायचे, मनात आलं की जाऊन 5-5 पॅन्टी आणायच्या. येडा आहे का? आपण ब्रँडेड कपडे कॉटन किंग शिवाय वापरत नाही. वापरणारे, पण कॉटन किंगचा शर्ट वापरण्याचा आनंद तितकाच मर्यादित असतो. मी कॉटन किंगचा शर्ट घालतो. आत्ता सुद्धा माझ्या अंगातला हा शर्ट कॉटन किंगचा आहे. म्हणून मी तेवढंच बोलत राहायचं का? घातला शर्ट झालं, काही दिवसांनी तो धुवायला टाकला, 1-2दा वापरल्यावर परत इस्त्री करून आला, अजून 5-50 वेळा घातला, जरा जुना झाला, फेकून दिला, गरीब माणसाला दिला एखाद्या. माझा जीव त्या कॉटन किंगच्या शर्टात अडकतो. म्हणजे माझा जीव कशात अडकायला पाहिजे हेच मुली कळत नाही मला. म्हणजेच मी देवानी 4 चांगल्या गोष्टी दिलेल्या असतात, त्याच्या धुनकीत आपण वावरत असतो. परंतु आपला विम्झिकलपणा, वेडवाकडं वागणं हे आपल्या आयुष्याची माती करतं. कोणाकोणाला असं वाटतं की माझ्या आयुष्याची अजून माती व्हायची राहिली आहे, त्यांनी हात वर करा. मी प्रश्न असा विचारला राहुल, कोणाकोणाला असं आपल्यातल्या वाटतं की आपल्या आयुष्याची माती व्हायची राहिली आहे असं वाटतं? एकाचाही हात नाही वर आला. याचा अर्थ तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जे काय झालेलं आहे, माती झालेली आहे, ती तुझ्या बोलण्यामुळे झालेली आहे. चुकीचे विचार नेहमीच मातीत घालतात. म्हणजे विचारांमध्ये बदल व्हायला पाहिजे. बरोबर बोलतोय का मी? मग बरोबर विचार कुठं मिळतात? बरोबर विचार कुठे ऐकायला मिळतात? तर आपल्याला आयुष्यात काय बनायचंय हे एकदा तू ठरव. आपल्यातल्या प्रत्येकाने आज काय करायचंय? मी 1 मिनिट मुद्दाम पॉज घेणार आहे. पॉज अशासाठी घेणार आहे मी, त्या 1 मिनिटात ठरवायचे प्रत्येकाने आपल्याला ह्याच्या पुढच्या आयुष्यात काय पाहिजे. झाला का सगळ्यांचा विचार करून? झाला का?
तुझा झाला का रे? नाही झाला विचार? झाला ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुझा रे? आपल्याला नेमकं आयुष्यात काय पाहिजे? कोणाच्या तरी डोक्यात आलं असेल मजबूत माल पाहिजे, पैसे, मजबूत पैसे पाहिजेत. कोणाला तरी वाटत असेल आपल्याला व्यसनमुक्ती पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटलं असेल व्यसनमुक्ती पाहिजे. आमच्या भागवत सारख्याला वाटलं असेल आपला जुगार सुटावा, नाही का? म्हणजे त्याची ती आसक्ती आहे. दारू पिणाऱ्याची आसक्ती दारू ही आहे. म्हणजे माझी आसक्ती थांबावी असं मनात येतं माणसाच्या. योग्य आहे, काही त्यात काही चूक नाही. पण नुसती आसक्ती थांबून उपयोग आहे का? हा, नाही नाही, आसक्ती काहीतरी एक रे ऑफ लाईट पडला वरनं, इंद्रदेवानी काहीतरी बाबा एकदम तुझ्या डोक्यावरती लाईट टाकला आणि ह्याच्या पुढे तू जुगार खेळणार नाही बेटे असं तुला वरदान दिला, तर तू आयुष्यात हॅपी होशील का? सांगता येत नाही. तुझी दारू थांबली तर तू आयुष्यात आनंदी होशील का? हा, आहेतच ना रे. दारू जरी थांबली, गांजा थांबला, जुगार थांबला, बाईबाजी थांबली, या आसक्ती थांबल्या, त्याने आपण आनंदी होणार आहे का? तर मी सांगतो तुम्हाला, त्याने आपण आनंदी होणार नाहीये. अडथळे दूर झाले आयुष्यातल्या रस्त्यातले, याचा अर्थ आपले रेस जिंकलो असं नाहीये. अडथळे दूर झाले याचा अर्थ रेस जिंकलो असं नसून आता आपल्याला धावायला सुरुवात करायची आहे. धावण्यासाठी आवश्यक काय काय आहे? धावण्यासाठी काय काय आवश्यक आहे? ताकदवान पाय आवश्यक आहेत. अजून काय आवश्यक आहे? एनर्जी, ऊर्जा. बोला. बर, त्यांनी काय होतं? रेस जिंकतो. नाही नाही नाही, विषय ठीक आहे, तुम्ही बोलताय ते योग्य बोलताय, पण थोडं विषयांतर होतंय. मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. विषय चाललाय तो आयुष्याची रेस जिंकण्याचा चाललाय, आयुष्यात आनंदी राहण्याचा चाललाय, आयुष्यात आपण अधिक जगण्याचा चाललाय. आपल्याला आपल्या जीवनाला 5 अंग असतात, त्यातल्या 4 अंगांबद्दल मी बोलीन. एक म्हणजे शारीरिक अंग. आत्ता इथं मी सगळ्यांना म्हटलं जरा उठून उभे राहा रे, तर तुमच्यातल्या प्रत्येकाला माझ्या सकट उभं राहता येतंय की नाही? काल आलेल्या पेशंटला बेडवरनं तरी उठता येते का? असं तुम्हीच सांगितलं मला, नाही उठता येते. मग त्याच्यापेक्षा आपण चांगले आहोत की नाही? म्हणजेच आपण आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे जेव्हा बघायला लागतो तेव्हा आपण जरा तरी आनंदात आहोत याची जाणीव आपल्याला होते. मी जोपर्यंत माझ्यापेक्षा जास्त दुःखी माणूस बघत नाही तोपर्यंत मला असलेल्या परिस्थितीत आनंद मानता येत नाही. बरोबर बोलतोय का मी? म्हणजेच काही प्रमाणात आपल्याला स्वप्नील समाधान मानता येतं. माझी कुठं बायको सोडून गेली आहे?
या विषयावर माज करायचा नसतो. माझी बायको अजून सोडून गेलेली नाही याच्यात समाधान मानायचं असतं. माझ्याकडचा पैसा अजून संपलेला नाही. मला लई दात होते, मला लई दात होते. विषय असा चाललाय, त्या औषधाची गोळी घेण्याचा अलार्म लावला होता, तो वाजला, बाकी काही नाही. तर विषय असा चाललाय मित्रांनो. हा नाही, आत्ता इथं नाही आणली औषधाची गोळी. ती 10ची माझी घरी असतो ना, मी 10 वाजता रोज, तो अलार्म लागला होता. इट्स अ पार्ट ऑफ सिस्टीम. आत्ता जो अलार्म वाजला ना, तो माझी 10ची गोळी घेण्याचा अलार्म वाजला. माझ्या लक्षात राहत नाही 10 वाजता गोळी घ्यायची असते. आणि माझी बायको माझी काळजी करत असल्यामुळे ती 10:05 किंवा 10:10 झाले की वसकते माझ्या अंगावर, गोळी घेतली का? नाही. मग अलार्म लावून ठेव बेटे, अलार्म लागला की गोळी घेतो. म्हणजे मी काय केलं, मी एक चाकोरीबद्ध जीवन जगायला लागलो. आपला विषय आत्ता काय चाललाय, आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी माणसं जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आपल्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत आपल्याला समजत नाही. मी दारू पित असताना माझ्याकडचे पैसे खरंच संपले नव्हते आणि मला त्याचा फार माज होता. येडा आहे का, माझ्याकडचे काय पैसे संपलेत काय? ॲक्च्युली चाललो होतं सगळं कर्जावरच. अस्ताव्यस्तता प्रचंड होती. स्वतःच्याच पैशाची चोरी स्वतःच करणं चाललेलं होतं. मला गरज आणि मागणी यातला फरक कळत नव्हता. त्यामुळे आर्थिक अंगाने माझ्या पूर्णपणे मार खाल्लेला होता. पण माझ्यापेक्षा दुःखी माणसाकडे मी बघत नसल्यामुळे माझे दात शिवशिवायचे आणि मला वाटायचं नो प्रॉब्लेम. आणि दुसरं वाक्य म्हणजे आपलं म्हणजे कसलंय, हा आजार आहे. स्वतः गाफील राहणं हा आजाराचा मेजर पार्ट आहे. म्हणून नेहमी आपल्यापेक्षा दुःखी माणसाला मदत करण्यासाठी त्याच्या जवळ जायचं असतं. आर्थिक बाजू कितीही भक्कम असली तरी त्या पैशाचा मला जर उपभोग घेता येत नसेल तर मला त्या पैशाचा माज करता यायचा चान्सच नाही. सारखं दिवसातनं 23 गोळ्या आहेत बेट्या तुला, याचा अर्थ 23 अवयव डॅमेज झालेत तुझे. आणि काय सांगतो रे तू, 29 कोटी रुपयाचा मालक आहे. त्या 29 कोटी रुपयाचं व्याज फक्त येते आणि somebody else is enjoying it. आणि कशाला, म्हणजे मला काय म्हणायचंय, हे सगळं भासात्मक आहे. याचा अर्थ पैसे कमवायचे नाहीत असं नाही. पैशावर अवलंबून किती राहायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. या सगळ्या भानगडीत झालं काय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आपण स्वतःवर प्रेम करायचं विसरून गेलो. हा म्हणजे काय, मी नाही का केलं अरे तू स्वतःवर प्रेम केलं ना, ते तू स्वतःवर नाही केलं, तू स्वतःच्या दोषांवर प्रेम केलं. तू जर, महत्वाचं बोलतोय रे, नीट लक्ष देऊन ऐका, तू जर स्वतःच्या गुणांवर प्रेम केलं असतं तर तू आज बेट्या आयुष्यात
कुठल्या कुठं पोचला असता. पण मी माझ्यावर प्रेम करायचं म्हणजे मी माझ्या दोषांवर प्रेम केलं. मी माझा अहमपणा जपत राहिलो. मी खरा किती मोठा आहे हे जगाला दाखवत राहिलो. त्यामुळे मला मी खरा किती मोठा आहे किंवा किती लहान आहे याचं व्हॅल्युएशनच करता आलं नाही. म्हणून आता इथं राहिलोय ना आपण, तर इथले काउन्सिलर लोक जे तुम्हाला सांगतील ना ते कागदावर लिहा. मला समजलेला सागर गोडबोले हे कागदावर लिहायचंय. हे मी नाही लिहायचंय, सागर गोडबोलेनी लिहायचंय. कागदावर कशाला लिहायचंय? कागद बोलतो. पुढच्या वेळेला रेफरन्ससाठी त्याच गोष्टी उपयोगी पडतात. आपल्याला कोणत्या गोष्टीवरती आता स्वतःवर काम करायचं आहे? मला माहिती आहे ना. अबे एवढं तुला माहित असतं तर इथपर्यंत आला असतं का? तुला माहित नाहीये म्हणून मी नेहमी म्हणतो सगळ्यात अगोदर काय कळलं पाहिजे आपल्याला, तर आपल्याला काही कळत नाही. आपण इथं काहीतरी शिकायला आलोय. आपण पैसे कसे मिळवायचे हे शिकायला इथं आलेलो नाही. आपण बायकोशी कसं वागायचंय हे शिकायला इथं आलेलो नाही. कारण बोलबच्चनगिरी आपल्या शरीरात मुरलेली आहे. मग इथं काय शिकायला आलाय बेटे तू? तर इथं मी स्वतःला कसं बदलायचंय. कारण आत्तापर्यंत जी काय फळं मिळालेली आहेत आयुष्यात, आपल्याला काय सगळीकडनं दरवेळेला फेल्युअरच पदरी आलंय असं अजिबात नाही बरं का. आपण यशस्वी कलाकार आहोतच. मागच्या वेळी पण बोलणं झालं होतं नाही का. आपण एकेकाळी आपापल्या क्षेत्रात प्रत्येकाने यश मिळवलेलंच आहे ना. असं कोणीच नाही इथं की काहीच मिळवलं नाही आयुष्यात. एकही जण नाही. मला माहिती आहे. अल्कोहोलिक माणूस हा वर्कोलिक असतो आणि वर्कोलिक असतो त्यामुळे तो यशस्वी असतो. मग गाडी कुठं घसरली? तर माझ्या बाबतीतलं समजलेली गोष्ट, मला समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक रे. कष्ट, शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा या 4 गोष्टींना जोपर्यंत मी आयुष्यात धरून होतो तोपर्यंत माझं जीवन यशस्वीरित्या चालू होतं. यातल्या एखाद्या गोष्टीवरची माझी पकड ढिल्ली झाली की मी मागे पडायला सुरुवात झाली. मी मागे पडलो की बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसं मी अजून 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 खोल खड्ड्यात रुतत जातो. मी 4 कोणत्या गोष्टी सांगितल्या बघा? देअर यू आर. कष्ट, शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा. मी नुसतेच कष्ट केले
तरी यश मिळत नाही, कारण मी त्यात सातत्य ठेवलं नाही तर उपयोग नाही. कष्ट केले, सातत्याने केले आणि स्वतःशी प्रामाणिक नसलो तरी माझ्या तोंडात शेण जाणार आहे, कारण मी स्वतःलाच चुत्या बनवलं ना. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला ना की मी मलाच कळलो नाही, इतक्या वेळा मी दारू सोडतो आणि तरी का परत पितो, असा विषय चालला होता मगाशी. त्याचं कारण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिले नाही. मी स्वतःशी प्रामाणिक राहत नव्हतो, सातत्य ठेवलं नाही. स्वतःशी प्रामाणिक राहण्यात आता ह्याच्या पुढे मला तरी सातत्य ठेवलंच पाहिजे. कष्ट, शिस्त, नाही सगळं आहे रे, माझं चांगलं आहे रे, माझ्या अंगात सातत्य आहे, मी सातत्याने कष्ट करतो, मी स्वतःशी प्रामाणिक आहे, मी स्वतःला फसवत नाही, मी रोज कामाची यादी करतो, रोज रात्री झोपताना ती सगळी कामं झाली आहेत की नाही व्यवस्थित बघतो, नसतील झाली तर दुसऱ्या दिवशीच्या कामामध्ये ते ॲड करतो, म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय माझं. पण देर इज नो सिस्टीम. माझ्या अंगामध्ये शिस्त नसेल तर ह्याला गाढवी कष्ट असं म्हणतात. बेअक्कल्यासारखे कष्ट करणे, गधा मजुरी, काय उपयोग आहे त्याचा? उपयोग आहे का काही? खंडीवर पैसे मिळवले पण अंगात शिस्त नसल्यामुळे मी वेळेवर बाजूला टाकू शकलो नाही. 500 वर्ष जगला तरी बेट्या तू श्रीमंत होणार नाही. आणि मग परत कोपऱ्यात बसून गुडघ्यात मुंडी घालून मी किती बिचारा, माझ्यावर काय वेळ आली आहे, एकेकाळी मी कसला होतो. हा ते होतं ते झालं. काल पिलेली दारू राहिली नाही बेटे तुझ्या पोटात, आणि आत्ता काय सांगतो मी कसला होतो. त्या होतो मध्ये जगणं बंद कर. आजच्या दिवसात जग. टुडे इज रियालिटी, yesterday is history, tomorrow is mystery, today is reality. आत्ता श्वास चालू आहे का? आहे बाबा, मी घेऊन बघितला. आजचा दिवस देवाने हातात दिलाय का? हा दिलाय. ते काय कॅलेंडर आहे ना समोर. मग आज 1 मे 2024ला जी करायची कामं ठरवलेली आहेत त्याचं नियोजन केलंय का? शिस्तबद्धपणाने जगतोय का? काय नाही, आज 1 मे, मला सुट्टी. आता सुट्टी घ्यायची वेळ आहे का? 1 मे साठी फक्त ड्रायडे एवढंच लक्षात असायचं आपल्या पूर्वी, बरोबर ना रे? आणि आदल्या दिवशी कितीही क्वार्टर आणून ठेवल्या तरी दुसऱ्या दिवशी कडकडाट असायचा. परत ब्लॅकनी घ्यायला मी आपल्या लाईनीत उभा. आता तसंच जगायचंय का? नाही. मग काय करायचंय? आता पितोय का मी? अरे प्यायची नसतेच, प्यायची नसतेच. पिण्याचा काय विषय काढतो तू? आज कसं जगायचंय याच्यावरती विचार करा. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे, सुट्टी आहे, ठीक आहे. आज नोकरीवर जायचं नाहीये, सुट्टी आहे. याचा अर्थ वेळेवर जेवायला घरी जायचं नाहीये असं नाहीये. आज बायका पोरांबरोबर घालवायचा नाहीये दिवस असं नाहीये. सुनियोजित आयुष्य जगायची वेळ आलेली आहे.
तू जर का यापुढे सावधपणे जगला तर तू जगशील, अदरवाईज तुझं सावज होणार आहे. ती चपटी अक्काबाई तुझ्या दरवाजाच्या बाहेर दबा धरून बसलेली आहे. ती कोणत्याही क्षणी तुझ्यावर हल्ला करू शकतेच. आता गाफील राहून चालणार नाही. म्हणून आपल्याला स्टिक टू द विनर्स नावाची एक स्लोगन ऐकण्यात आली असेल. श्रीमंत व्हायचे, श्रीमंत लोकांच्यात वावरायला सुरुवात करा. त्यांनी काय केलं श्रीमंत होण्यासाठी हे ऑब्झर्व करायला सुरुवात करा. त्यांच्यासारखे विचार करायला सुरुवात करा. त्या विचारांना कृतीची जोड द्यायला सुरुवात करा. श्रीमंत होणं अगदी सोपं असतं. बायका पोरं हसत नाहीत घरी, कायम चेहरे वाकडे असतात. ज्यांच्या घरामध्ये हसतं खेळतं वातावरण आहे त्याच्याशी बोलायला सुरुवात करा, त्याच्या बायकोशी नाही. त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. त्यांनी काय काय युक्त्या केल्या, त्यांनी स्वतःत काय काय बदल केले हे त्याच्याकडनं शिकून घ्या. त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. घर आनंदी व्हायला थोडा वेळ लागतो, परंतु जसं आपलं दारू थांबणं आहे ना तसंच आहे घराचं. एकदा दारू थांबली ना की पुढे ती थांबवूनच ठेवायची असते. तसं एकदा घर आनंदी झालं ना की ते परत दुःखी होऊ नये यासाठी काळजी घ्यायची असते. इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. माझ्या तोंडात फार शिव्या होत्या आणि माझी बायको काय म्हणायची, अहो शिव्या कसले देताय तुम्ही, बाहेर कट्ट्यावर बसा, तिकडं जा बसा, इथलं बोलणं इथं कशाला आणताय. कारण आमचं तोंड म्हणजे गटार गंगाच ना. बदलतच नव्हतो मी. आणि एक दिवस माझ्या असं लक्षात आलं, मध्ये जात असल्यामुळे तुम्हाला सांगतोय, वनडे लावायचा तिथं. फक्त आजचा दिवस मी शिवी देणार नाही. मग तोंडाला कुलूप लावल्यासारखं गप्प बसायची वेळ आली मला पहिल्या दिवशी, कारण तोंड उघडलं की शिवी ना. पण मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि माझ्या 99% शिव्या बंद झाल्यात. आता अगदीच मनात आलं तर मी कोणाला तरी अरे अरे फुलीच्या असं म्हणतो. फुलीच्या, कारण ओरिजिनल साऊंड ट्रॅक खराब झालाय. हार्ड डिस्क डॅमेज झालेली आहे माझी, डॅमेज झालेली आहे हार्ड डिस्क. तुमची झाली की नाही तुम्ही तपासून बघा. किती फॉर्मॅट करा नाही तर काही करा नाही, आणि ती बदलायची सोय अजूनपर्यंत नाही झालेली. म्हणून म्हणतात दोषांची तीव्रता आणि डोकं वर काढण्याची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाते. हे खरं आहे, संपूर्णपणे नाहीशी होत नाही.
आता चॉईस इज युअर्स. स्वतःत किती बदल करायचा आहे, स्वतःत काय बदल करायचा आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. मला कोणकोणत्या आसक्ती त्रास देतात ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे. प्रत्येकाची आसक्ती वेगळी असते. एखाद्याला सगळ्याच आसक्ती असतात. बाईची पण आसक्ती असते, पैशाची पण असते, मोठेपणाची पण असते. कोणाला वाटतं अटेन्शन सिकिंग असतो ना आपण. कोणतरी असं आपल्याला वाटायला लागतं सारखं कुठं गेलं की मला खांद्यावर घेऊन नाचावं. साधं मैताला जरी गेलो ना तरी मी तिथं गेलो की लोकांनी बाजूला व्हावं. आले 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 आले, त्याला पडू दे तिकडं, हा आला हा आला. किती आसक्ती, काय जरूर आहे का? नाही. अरे त्याला सगळ्यात सोपी गोष्ट युक्ती करा एक तुम्ही. मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितलेली गोष्ट सांगतो तुला. एकदा अंदाज घ्या स्वतःच्या मनाशी विचारून. दुसऱ्या कोणाला विचारायला जाऊ नका. पत्रिका दाखवतोय, हात दाखवतोय असलं करू नका. एकदाच स्वतःच्या मनाशी अंदाज घ्या. आपलं मन आपल्याशी खरंच कधीच खोटं बोलत नाही बरं का. एकदाच अंदाज घ्या आता आपले राहिलेत किती दिवस. कोणाला वाटेल 15 वर्ष राहिली आहेत, कोणाला वाटेल 25 वर्ष राहिली आहेत, कोणाला वाटेल 10 वर्ष राहिली आहेत, कोणाला वाटेल 50 वर्ष राहिली आहेत. व्हॉट एव्हर इट इज. आता उरलेला काळ कसा घालवायचा आहे. आता उरलेला काळ कसा घालवायचा आहे. जास्त आनंदात घालवून कमी जगायचंय का कमी आनंदात राहून जास्त जगायचंय. आनंदी घालून समाधानी घालून. ते मला सांगतायत आनंदाने जगायचंय. आपला आनंद कशात आहे. आपला आनंद कशात आहे प्रत्येकाने ठरवा. 90th आहे का क्वार्टरमध्ये आहे का फुल खंबा पी के लंबा होने में आहे. हा दारूत आहे का तुझा आजही आनंद. आज कशात आनंद आहे. दारूशिवाय तुला इतर आनंद आहे. दारू न पिण्यात जास्त आनंद असतो. कसं आहे माहिती आहे का. दारूत आनंद सगळ्यांचाच आहे, त्यात वादच नाही, बरोबर. पण त्याच्यापेक्षा एक मोठा आनंद आहे. 25 वर्ष पूर्ण झालेला माणूस तुमच्या समोर बसून सांगतोय, खोटं बोलत नाहीये. दारू पिण्यात आनंद आहे हे खरं आहे, पण त्याच्यापेक्षा एक मोठा आनंद आहे. तो म्हणजे दारू न पिण्यात आहे. प्रोव्हायडेड तुम्ही दारू न पिणाऱ्यांच्यात वावरत राहिलात तर. आपल्याला कंटाळा काय येतो दारू न पिण्याचा. आपण परत का दारू पितो. जयंतराव नाही काय योगेश, आपण परत दारू का प्यायचो. तर आपल्याला कंटाळा यायचा दारू न पिण्याचा, हो की नाही. मग आपल्याला दारू न पिण्याचा कंटाळा न येण्यासाठी काय करायला पाहिजे. तर योगेश उभा राहायला आम्ही नाही पाहायला असं म्हणून आजूबाजूला टाळ्या वाजवणारे लोक पाहिजेत आपल्याला, हो की नाही. आपल्याला शाब्बास म्हणणारे लोक पाहिजेत की नाही. का नाही. आपल्या घरचे आपल्याला शाब्बास म्हणतात का. तुला म्हणतात का रे. नाही म्हणत. तुला रे कोणाला म्हणतात रे आपल्या घरचे लोक शाब्बास. मला कोणीच शाब्बास बोलत. व्हेरी गुड. माझाच भाऊ आहे.
का म्हणत नाही तरी तुला कधी कोणी शाब्बास? कारण मी दारू पित होतो. नाही, दारूचं सोड. तू कधी कोणाला शाबास नसेल म्हणला, त्यामुळे तुला कोण म्हणणार नाही शाबास. मी माझ्यानंतर आलेल्या माणसाला मस्त रे मस्त, बघ याला वर्ष झालं, असं मी जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मला पण 32 वर्षवाला मला म्हणतो मस्त रे तुला 25 वर्ष झाली. आणि ह्या मस्त रे शाब्बास ह्याला आपण भोकेलेले असतो. मग आपण व्यसनमुक्त मित्रांच्यात वावरायला लागलो ना की आपल्याला कोणीतरी शाब्बास म्हणतंय याचा आनंद मिळतो. आपल्यानंतर थांबलेल्या लोकांकडे बघून, नाही नाही तसा तो अजून तुम्हाला सांगतो, तसा तो नवीन आहे, 5च वर्ष झाली आहेत त्याला, असं आपल्या मनात येतो. कारण आपल्याला 7 झालेली असतात. म्हणजे आपण सुखावतो, कळतंय का? आपल्याला दारू न पिण्याचा आनंद कसा मिळवायचा याच्याबद्दल बोलतोय मी. ऐकताय का हो तुम्ही? मी जेव्हा माझ्यापेक्षा कमी वर्ष झालेल्या माणसाकडे बघतो तेव्हा मी मोठा आहे असं मला जाणवतं, हो की नाही? तसं मी खूप कष्ट केले, करेक्ट दिशेने कष्ट केले, कष्टशिस्त सातत्याने प्रामाणिकपणाने केले, मी श्रीमंत झालो. आणि नंतर थोडंसं मागं बघितलं तर माझ्यानंतर आलेले लोकसुद्धा मी आलेल्या मार्गानेच येताना दिसतात. तेव्हा मी कुठंतरी सुखावतो. बरं झालं मी इतक्या पुढं गेलो. हा बोल. माझं पण जिंकण्याचा आनंद मिळाला. जुगारीत जिंकून आनंद मिळतो ना. हा जिंकण्याचा आनंद. हो. मी तर जरा नक्की जिंकू शकतो न खेळता. हा, कारण हरण्याचे चान्सेसच शून्य. तो मला सांगतोय त्याला दारूचा प्रॉब्लेम नाही, त्याला जुगारीचा प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो मला जुगार जिंकण्यात आनंद आहे. पण हरण्याचे चटके तू जोपर्यंत विसरतोयस ना तोपर्यंतच तो टिकतो. हरण्यातले चटके आठव ना बेट्या, किती किती वेळा काय काय विकलं आत्तापर्यंत. हा, रद्दी सोडली नाही घरातली. हा, कोण कोण आहे रे रद्दी विकलं न विकता इथपर्यंत आले? आईला सगळे रद्दीच लोक दिसत आहेत तिथं. तू रद्दी विकली का कधी घरातली? नाही ना. मग हातवर कर ना. हा, हल्ली पेपर घेत नाहीत म्हणून. ठीक आहे, काय बिघडलं नाही, काय बिघडलं नाही. तुमच्यावर नाही आली रद्दी विकायची वेळ, माझ्यावर आली होती. मी तर असा हात धरून सांगायचो 19 सकाळचा 1 किलो. एक्सपर्टच ना, कारण मला माहिती आहे त्याचे किती पैसे येणार. इतकं वाईट चाललं होतं आसक्तीने. आणि तेव्हा मी दारू पित नव्हतो. तेव्हा मी सारखे सिनेमे बघायचो. माझी आसक्ती काय होती? रोज सिनेमा बघणे, रोज मॅटिनी बघायचा. दारू पित नव्हतो, गांजा ओढत नव्हतो, पण लांड्या लबाड्या चोऱ्या याच्यातच आयुष्य गेलं. आणि इतका निर्डावतो माणूस पुढं की त्याचं काय वाटतच नाही. पण आता आयुष्याला चांगलं वळण लागलंय. परत आपल्याला वाईट वळणाला जायचं नाहीये, म्हणून हा सगळा उहापोह करणं चाललेलं आहे. आता मी या ठिकाणी बोलायचा थांबतोय. आत्ता मी जे काय बोललो त्याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर विचारा. या ठिकाणी कुठलाही प्रश्न वेडगळपणाचा समजला जाणार नाही. इथं कोणीही कोणालाही हसायला जमलेलं नाही आहे. बोला. आहे का काही?
प्रश्न आहे का? प्रश्न नसतील तर प्रार्थना घेऊया. ठीक आहे. देवा, जी परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आहे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला होते आणि अशा परिस्थितीला भेद काढण्याचे ज्ञान आम्हाला लागते. चलो, थँक्यू. बाहेर पडल्यानंतर तुमचं हो, तुम्ही या ना, मला भेटा. या की लिहून. हे साखरेचा बायको नाही आहे इथं. कागद मी तुमच्या लक्षात राहील असा नंबर आहे तो. 99 222 90 699. तिकडंच घेतो. 99 म्हणजे पहिले 99 शेवटी 99. येत आहे का? हो, तिकडं येतो मी. ऑफिसला जातो. हो, आता बाहेर पडायला लागलात का तुम्ही? अरे वा. हां, दिवस हो, माझ्याकडे काय माझ्यावर जबाबदारी ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही मला दुपारची 1 ते 5 ही वेळ सोडून केव्हाही फोन करा. हां, आज जर तुम्हाला यायचं असेल पद्मावतीच्या मिटिंगला. आज नाही, मी जर राहायला इथंच आहे. हो ना, मग रात्री 9 पर्यंत या ना इथं. ते मॅडमनी सोडलं काय त्या शक्यतो सांगा ना त्यांना. भागवत बरोबर आहे मी. स्कूटर आहे का तुमच्याकडं? मला ड्रायव्हर घ्यायला येतो. हा ना, काय तर मी बघतो, नाहीतर मी इथून बाहेर पडलो की मी तुमचं या केव्हाही या. नंबर सेव्ह करून ठेवतो. अगदी. कैसे हो? हॅपी आहे? व्हेरी गुड. अरे राहुल, कसं आहे रे? 1 वर्ष झालं लागतं. हो ना, बघा बदललं की नाही जीवन. हो. चला योगेश भाई, गुड डे येतो. बरं, बघा ना. हो, मोबाईल हॅलो सर. हो, नमस्कार. बसा. मी अक्षता भावळ. अक्षदा भावळ. भावळ भावळ. वावळ. हा, बसा. वावळ. बरं. मी अरे वा. बोला. मला विचारायचं हो. होतं की तुम्हाला 25 वर्ष झाली. म्हणजे जेव्हा इच्छा होते त्यावेळेला तुम्ही स्वतः काय सांगता? नाही होत इच्छा आता. आणि जेव्हा सुरुवातीला व्हायचं हो, तेव्हा मी मदत मागायचो. तुम्ही या मध्ये होते? नाही, मी कुठल्याच रॅबमध्ये नव्हतो. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाची संस्था आहे, माहिती आहे? केलेत तुम्ही कधी मिटिंगला आलात का कधी? तू कुठे राहते बाळा? अगं मग वेगवेवाडीचा पत्ता देतो मी तुला. दर बुधवारी आणि गुरुवारी संध्याकाळी 7:15 ते 8:45 शिंदे हायस्कूल माहिती आहे ना? सहकारनगरमधलं माहिती आहे शिंदे हायस्कूल? तिथं आमची मीटिंग असते. तिथं तू ये. मी स्वतः नक्की असतो. तू पहिल्या बाकावर बसवतो तुला मी, म्हणजे तुला कळेल एची मीटिंग म्हणजे काय, एच्या मीटिंगमध्ये काय बोललं जातं हे तुला समजेल. आणि दारू कशी थांबते ही समजेल. काय झालं सालं रेकॉर्डिंग तर झालं, ते कुठं गेलं असं बघतोय मी.